दिवंगत उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या निधनानंतर राष्ट्रवादी काँग्रेसमधील राजकीय गणित पूर्णपणे बदलली आहेत। एकीकडे शरद पवार गट एकसंघ राष्ट्रवादीचा सूर लावत आहेत, तर दुसरीकडे अजित पवार गटाकडून याला स्पष्ट नकार दिसतोय। सध्या दोन्ही राष्ट्रवादीच्या विलीनीकरणासाठी शरद पवार गटाची तत्परता आणि शरद पवारांचे आजवरचे राजकीय डावपेच पाहता पडद्यामागे काहीतरी शिजतंय का अशी शंका उपस्थित होतीये। ही शंका उपस्थित होण्यामागचं महत्त्वाचं कारण म्हणजे येत्या एप्रिल महिन्यात शरद पवार यांचा संपत असलेला राज्यसभेचा कार्यकाळ। राज्यसभा निवृत्तीचा हा टप्पा भावनिक, राजकीय आणि संघटनात्मक दबाव निर्माण करण्याचं साधन ठरू शकतो। शरद पवार खरंच असा काहीतरी डाव आखत असावेत का? राज्यसभेचं गणित कसं असतं आणि सध्याच्या परिस्थितीत राज्यसभेची खासदारकी आणि दोन्ही राष्ट्रवादींचं विलीनीकरण यांचा परस्पर संबंध काय आहे, याबद्दल सविस्तर जाणून घेऊया आजच्या व्हिडिओतून। नमस्कार, मी अवंती भोयर आणि कॅमेऱ्यावर आहे सिद्धेश कांबळी। खरं तर राज्यसभा ही नेहमीच शरद पवारांची सेफ जागा राहिली आहे। थेट जनतेच्या निवडणुकीपेक्षा राजकीय समन्वय, संख्याबळ आणि युतीच्या जोरावर राज्यसभेचा मार्ग मोकळा करता येतो। त्यामुळेच आज विलीनीकरणाचा आग्रह हा राज्यसभेतील मार्ग सुकर करण्यासाठीचा डाव तर नाही ना, असा प्रश्न उभा राहतो। याचं कारण असं की येत्या 2 एप्रिल 2026 रोजी महाराष्ट्रातील एकूण 7 राज्यसभा खासदारांचा कार्यकाळ संपणार आहे। यामध्ये सर्वात पहिलं नाव येतं ते शरद पवारांचं। दुसरं नाव म्हणजे शरद पवार गटाच्याच खासदार डॉक्टर फौजिया खान। यासोबतच केंद्रीय राज्यमंत्री रामदास आठवले, भाजपचे खासदार भागवत कराड आणि खासदार धैर्यशील पाटील, उबाठा गटाच्या खासदार प्रियंका चतुर्वेदी, काँग्रेसच्या खासदार रजनी पाटील या सर्वांचा राज्यसभेचा कार्यकाळ एकाच दिवशी संपणार आहे। आता राज्यसभेचं गणित कसं आहे ते थोडक्यात समजून घेऊया। महाराष्ट्रात राज्यसभेच्या एकूण 19 जागा आहेत। त्यातील एनडीए कडे 12 तर महाविकास आघाडीकडे 7 जागा आहेत। महाराष्ट्र विधानसभेत सध्या भाजपचे 132, शिवसेना 57, राष्ट्रवादी काँग्रेस 41, उबाठा गट 20, काँग्रेस 16 आणि शरद पवार गटाचे 10 आमदार आहेत। हे संख्याबळ पाहता राज्यसभेसाठी किमान 36 किंवा 37 मतांचा कोटा लागेल। यावरून सध्या तरी शरद पवार गटाला एकही राज्यसभा खासदार निवडून आणणं जवळजवळ अशक्य आहे। समजा महाविकास आघाडीनं मिळून एकत्रितपणे एकच उमेदवार दिला तरी मवियाची सध्याची परिस्थिती पाहता ते शक्य होईल असं दिसत नाही। शिवाय उबाठा गटाकडे जास्त संख्याबळ असल्यानं ते आपला उमेदवार देण्यासाठी दबाव आणू शकतात। त्यामुळे राज्यसभेवर शरद पवारांचा कोणताही चान्स दिसत नाही। या उलट अजित पवारांच्या पक्षाकडे असलेल्या संख्याबळानुसार स्वतःच्या जोरावर ते किमान एक तरी खासदार निवडून आणू शकतात। अशा वेळी जर दोन्ही राष्ट्रवादींचं विलीनीकरण झालं तर शरद पवार यांच्या संभाव्य शेवटच्या राज्यसभा टर्मसाठी सहानुभूती, आदर आणि राजकीय वारसा हे मुद्दे पुढे केले जाऊ शकतात। विलीनीकरण झाल्यास अजित पवार गटातील आमदार आणि खासदारांवर पवार साहेबांना नाही म्हणण्याचा नैतिक दबाव निर्माण होऊ शकतो। ही संधी पाहता कदाचित शरद पवारांना आपला डाव साधणं शक्य होईल आणि यासाठीच ही विलीनीकरणाची पतंगबाजी सुरू असल्याचं दिसतंय। लोकसभा, विधानसभा, नगरपंचायत, महानगरपालिका आणि आता जिल्हा परिषद निवडणुकांतून एक गोष्ट स्पष्ट झाली आहे, ती म्हणजे शरद पवार गटाकडे जनाधार उरलाच नाही। विशेष म्हणजे सुनेत्रा पवारांच्या शपथविधीमुळे शरद पवार उघडू पाहत असलेलं सत्तेचं दारही आता बंद झाले। सर्वात महत्त्वाचा मुद्दा हा की राष्ट्रवादीचं विलीनीकरण करायचं म्हटलं तरी दोन्ही पक्षांच्या चिन्हाबद्दलची सुनावणी सर्वोच्च न्यायालयात सुरू आहे। त्यावर अद्याप निर्णय झालेला नाही। बरं, विलीनीकरण करायचं म्हटलं तरी उबाठा गट आणि काँग्रेसला पवारांनी विश्वासात घेतलंय का? किंवा विलीनीकरणानंतर ते सत्तेत सहभागी होणार आहेत का? हे प्रश्न अजूनही अनुत्तरितच आहेत। शिवाय सूतक सुरू असताना शपथविधीवरून सुनेत्राताईंना बोल लावणाऱ्यांनी सूतक सुरू असताना विलीनीकरण सत्तेचा मार्ग निवडण्यासाठी भरभरून पत्रकार परिषदा घेतल्या, त्यांची कान उघडणी कोण करणार? अजितदादा गेल्यानंतर सुप्रियाताईंसह शरद पवार गटातील नेत्यांनी अजितदादांच्या शपथा घेऊन पक्ष विलीनीकरणाबद्दलचा अट्टहास बोलून उरली सुरली सहानुभूतीही घालवली। स्वतः सुनेत्राताईंनीही इतक्या दिवसात पक्ष विलीनीकरणाबद्दल अवाक्षरही काढलेलं नाही ना पक्षातील अन्य नेत्यांनी याला दुजोरा दिला। त्यामुळेच शरद पवारांचा हा खटाटोप नेमका कशासाठी हा प्रश्न पुढ्यात आहेच। तुम्हाला काय वाटतं? विलीनीकरणांच्या चर्चांमागचं खरं गणित राज्यसभा असावं का? तुमचं मत कमेंट करून आम्हाला नक्की कळवा आणि महाएमटीबीच्या YouTube चॅनलला सबस्क्राईब करा। धन्यवाद।